हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ विवेकानंद कॉम्पिटिटिव्ह फोरम. मी आहे डॉक्टर नागेश आणि आपण पाहत आहोत रिमोट सेन्सिंग तसेच एरियल फोटोग्राफी आणि GIS या टॉपिकच्या सिरीजमधील हा पार्ट 2 आहे. यामध्ये आपण इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय जी अवकाश संस्था आहे याविषयी आपण स्टडी करणार आहोत. तर स्टार्ट करूया लेक्चरला. इस्रोचा जो लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हा STI पूर्व 2016 हा कधी विचारलेला आहे प्रश्न. STI पूर्व 2016ला आपल्याला सेम क्वेश्चन विचारलेला आहे, त्याच्या नावावरूनच विचारलेला आहे. तर हा त्यानंतर याचं मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. याचे जनक कोणाला म्हणतात तर डॉक्टर विक्रम साराभाई. डॉक्टर विक्रम साराभाई यांना इस्रोचे जनक असे म्हणतात. इस्रोचे म्हणजेच जे काय आपला इंडियन स्पेस प्रोग्राम आहे ॲक्च्युली स्टार्ट झालेला, तर त्याचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांना म्हणतात. हा सुद्धा प्रिव्हियस इयरला आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर इस्रोचं आपण थोडंसं बॅकग्राऊंड पाहूया. तर बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला समजतं की इस्रोची स्थापना किंवा त्याची बिगिनिंग कशी झालेली होती. तर एकदम सुरुवातीला इन्कोस्पार हा 1962 इन्कोस्पारचा लॉंग फॉर्म काय आहे? इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च. हा 2018ला क्वेश्चन आलेला आहे. इन्कोस्पार याची स्थापना 1962 साली झालेली होती आणि ही जी संस्था आहे ही डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, जी काही आपल्या अणुऊर्जा विभाग आहे त्या अणुऊर्जा विभागाच्या अंडर होतं. त्यानंतर या इन्कोस्पारचंच पुढे जाऊन रूपांतर हे इस्रोमध्ये झालेलं आहे. इन्कोस्पारचंच रूपांतर पुढे जाऊन कशामध्ये झालेलं आहे तर इस्रोमध्ये झालेलं आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये झालेलं आहे. आणि ही जी काही स्थापना झाली किंवा तयार झाली इस्रो, ही कधी झालेली 1969 साली झालेली आहे. याच्यावर देखील MPSC 2018 मध्ये प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इस्रोचं सध्याचं जर म्हटलं की कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडर येतं तर डायरेक्ट हे PMOच्या अंडर येतं. PMO प्राईम मिनिस्टर ऑफिस जे आहे, तर हे प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अंडर इस्रो येतं. आणि याचं डिपार्टमेंट ऑफ स्पेस जी काही अवकाश विभाग आहे या अवकाश विभागाच्या अंडर येते. त्यानंतर ह्याची इन्कोस्पारची जी स्थापना झालेली होती त्यावेळेला म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते असं उद्घाटन झालेलं होतं त्यावेळेला इन्कोस्पारचं. आणि इन्कोस्पार तयार करण्यामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांची महत्त्वाची भूमिका होती. आणि त्यानंतर हीच भूमिका पुढे जाऊन डॉक्टर होमी भाभा यांनी निभावली. त्यानंतर पाहूया जो काही पहिला उपग्रह लॉन्च केलेला होता इस्रोने, तर तो कोणता आहे तर तो आहे आर्यभट्ट. इस्रोने लॉन्च केलेला पहिला उपग्रह कोणता आहे तर तो आर्यभट्ट आहे. तर नेक्स्ट पाहूया इस्रोच्या अंडर जी काही उपग्रह प्रणाली पण येते, तर इस्रोला मदत करण्यासाठी जी काही भारताची उपग्रह प्रणाली आहे तर ही उपग्रह प्रणाली कोणती आहे तर ते पाहूया. तर यामध्ये 2 उपग्रह प्रणाली येतात. एक म्हणजे गगन आणि दुसरी एक आहे त्याला म्हणजे नाविक. गगन आणि सेकंड नाविक. ही जी काही 2 दिशादर्शक प्रणाली आहेत, जे 2 उपग्रह दिशादर्शक प्रणाली आहेत, याच्यावरही STIला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर आपण काय पाहणार आहोत, काही सेंटर पाहणार आहोत. तर ही कोणती सेंटर आहेत तर द्रव प्रणोदन प्रणाली केंद्र आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो लिक्विड प्रोपल्जन
सिस्टीम सेंटर म्हणतो. तर याचं कार्य काय असतं, जे काही संशोधन आहे आणि विकास, संशोधन आणि विकास करणे हे द्रव प्रणोदन प्रणाली केंद्राचं कार्य असते. आणि याच्यावर STI मेन्स 2018 मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामध्ये त्यांनी विचारले होते की हे जे काही केंद्र आहे तर हे कोणत्या ठिकाणी आहे. तर याची वेगवेगळी केंद्र आहेत. तर याच्यामध्ये समजा 3 केंद्र आहेत, आपण ते 3 केंद्र पाहूया. पहिले केंद्र आहे ते कुठे आहे, बेंगलोर या ठिकाणी आहे. पहिले केंद्र कुठे आहे, बेंगलोर, बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी पहिले याचं केंद्र आहे. त्यानंतर याचं दुसरं जे काही सेंटर आहे, याचं सेकंड सेंटर आहे तिरुअनंतपुरम, म्हणजेच कुठं, केरळमध्ये, तिरुअनंतपुरम. तिरुअनंतपुरम या ठिकाणी इस्रोचं दुसरं केंद्र आहे. तर तिसरं केंद्र इस्रोचं आहे तमिळनाडूमध्ये महेंद्रगिरी, तमिळनाडूमध्ये महेंद्रगिरी या ठिकाणी आहे. आणि ही जी काही प्रोपल्जन केंद्र आहेत संशोधन आणि विकास कार्यामध्ये मदत करणारे, हे तिन्ही पण केंद्र म्हणजे कोणकोणते, महेंद्रगिरी आहे, तिरुअनंतपुरम आहे आणि बेंगलोर या ठिकाणी. यांची स्थापना जी झाली होती ह्या केंद्राची, ही 1885 साली करण्यात आली होती. याची स्थापना 1885 साली स्थापना करण्यात आलेली होती. आता इस्रोच्या काही जी महत्त्वाची संस्था आहेत त्यापैकी 2018 ला एक विचारलेला प्रश्न आहे महत्त्वाच्या संस्थेपैकी, अंतरिक्ष याच्यावर प्रश्न विचारलेला होता. कशावर, अंतरिक्ष. अंतरिक्षचं कार्य काय आहे, जी काही इस्रोची मार्केटिंग आहे आणि जी काही कमर्शियलायझेशन आहे तर त्यामध्ये हेल्प करणारी हा त्याचा एक आर्म आहे. त्यानंतर इन्कोस्पाय आणि इस्रोस ती तरी इन्फॉर्मेशन अगोदर आपण पाहिलेलीच आहे. आता जे काही इंडियाने 104 उपग्रहाचं लॉन्च केलेले होते उपग्रह, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. याच्यावर देखील MPSC मेन्स 2017 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. आता फेब्रुवारी 2017 साली याचं लॉन्चिंग करण्यात आलेलं होतं. यामध्ये 104 उपग्रह होते आणि याचं जे काही लॉन्च व्हेकल असतं, ज्याला आपण म्हणतो की प्रक्षेपक, ज्याच्या थ्रू सॅटेलाइट हा स्पेसमध्ये सोडला जातो, तर त्याला काय म्हणतात, प्रक्षेपक म्हणतात, लॉन्च व्हेकल म्हणतात. तर लॉन्च व्हेकल म्हणून याच्या PSLV C-37चा वापर करण्यात आलेला होता. त्यानंतर नेक्स्ट याच्यामधली इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ते म्हणजे जी काही सन सिंक्रोनस ऑर्बिट होती, त्या सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये हा सॅटेलाइट सोडलेला होता. याचं कार्य म्हटलं तर पृथ्वी परीक्षणाशी रिलेटेड होतं आणि इतर 3 देशांचे देखील यामध्ये उपग्रह लॉन्च करण्यात आलेले होते आणि हा इस्रोने लॉन्च केलेला एक प्रोग्राम होता. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आदित्य-1. तर आदित्य-1 याच्यावरही MPSC मेन्स 2016 मध्ये प्रश्न आलेला आहे की ही योजना नेमकं काय आहे, कशाशी रिलेटेड आहे. जर आपण आदित्य या शब्दाचा अर्थ पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की आदित्य याचा समानार्थी शब्द आहे सूर्य, म्हणजे याचा अर्थ सूर्याशी रिलेटेड गोष्टी असणार आहेत. म्हणजे सूर्याच्या आजूबाजूचं जे काही वातावरण असतो, ज्याला आपण सूर्यकरोना म्हणतो, तर त्याचा अभ्यास करणं, सूर्यकरोनाचा अभ्यास करणं हे आदित्य L1 या मिशनचं, हे जे मिशन होतं याचं मुख्यतः हे टार्गेट होतं. तर ही जी काही याच्यामध्ये काय केलं जाणार होतं, तर जी काय आपली व्हिजिबल रेज असतात, व्हिजिबल रेज, आणि दुसरं म्हणजे इन्फ्रारेड रेज, व्हिजिबल रेज आणि इन्फ्रारेड रेज यांची जी तरंग लांबी आहे यांचा अभ्यासासाठी वापर केला जाणार आहे.
काय केलं जाणार आहे, आदित्य L1 हे जे काय आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठीचं किंवा सूर्याचं जे वातावरण आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी जे काय मिशन लॉन्च केलेलं आहे त्याच्यामध्ये व्हिजिबल रे आणि इन्फ्रारेड रे हे दोन रेचा अभ्यासासाठी वापर केला जाणार आहे. याच्यामध्ये जी काही उपग्रहाचं वजन होतं जवळपास ते 400 ग्रॅम होतं, 400 ग्रॅम आहे. आणि हे जी काय आपली लो अर्थ ऑर्बिट आहे त्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये हे मिशन लॉन्च करण्यात आलेलं होतं. आणि आपलं सतीश धवन स्पेस सेंटर, सतीश धवन स्पेस सेंटर जे श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे, सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा या ठिकाणाहून हे मिशन लॉन्च केलेलं आहे. श्रीहरिकोटा या ठिकाणावरून लॉन्च केलेलं आहे. आणि हे असं मिशन जे आहे हे फर्स्ट मिशन आहे सोलर स्टडीसाठी. त्यानंतर नेक्स्ट पाहूया इस्रोची काही महत्त्वाची आपल्याला केंद्र पाहायची आहेत. इस्रोची महत्त्वाची केंद्र पाहायची आहेत. त्यापैकी पहिलं इस्रोचं महत्त्वाचं केंद्र आहे ते म्हणजे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र. याच्यावरही 2-3 वेळेस प्रश्न विचारून झालेला आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर जे आहे पहिलं ते तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तिरुवनंतपुरम, तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. त्यानंतर सेकंड काय आहे? सतीश धवन स्पेस सेंटर आत्ताच पाहिलं आपण ते श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. तर हे जे श्रीहरिकोटा आहे जे आंध्र प्रदेशमध्ये आहे तर ते श्रीहरिकोटावरून आत्तापर्यंत म्हणजे सर्वात जास्त जे उपग्रह लॉन्च केले जातात ज्याचं प्रक्षेपण केलं जातं तर ते सतीश धवन स्पेस सेंटर, सतीश धवन अंतराळ केंद्रामधून केलं जातं. त्यानंतर थर्ड आहे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आहे, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आहे. तर ते स्पेस ॲप्लिकेशन सेंटर हे अहमदाबाद या ठिकाणी आहे. कुठे आहे? अहमदाबाद. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आहे अहमदाबाद म्हणजे गुजरात या ठिकाणी आहे. त्यानंतर आता नेक्स्ट पाहूया जी काही दिशादर्शक केंद्रे आहेत, दिशादर्शक केंद्रे तर ते कोणत्या ठिकाणी आहेत म्हणजे नेव्हिगेशनल सेंटर्स. तर ते बेंगलोर आणि लखनौ, दिशादर्शक केंद्रे जे आहेत ते बेंगलोर आणि लखनौ या ठिकाणी आहेत. त्यानंतर जे काही न्यू स्पेस इंडिया लिमिटेड NSIL, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड याचं ऑफिस कुठे आहे तर बेंगलोर या ठिकाणी याचं ऑफिस आहे. त्यानंतर नॅशनल ॲटमॉस्फेरिक रिसर्च लॅबोरेटरी याचं बघितलं ऑफिस तर आपल्याला असं लक्षात येईल की आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. आणि जी काही इंडियाची स्पेस युनिव्हर्सिटी आहे, इंडियाची स्पेस युनिव्हर्सिटी तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जी काही इतर काही कार्यालय किंवा ऑफिस आहेत त्याचा थोडासा स्टडी करूया. यामध्ये मुख्यतः म्हणजे आपण काय बघू शकतो की बेंगलोरचा जर विचार केला आत्तापर्यंत तर बेंगलोर हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. कारण बेंगलोरलाच काय आहे इस्रोचं मुख्य कार्यालय आहे. जी काय आपला इन्सॅट प्रोग्राम होता आपण लास्ट लेक्चरने पाहिलं पार्ट 1 सिरीजमध्ये, तर जी इन्सॅट प्रोग्राम आहे, इन्सॅट जो प्रोग्राम आहे त्याचं ऑफिस पण बेंगलोर या ठिकाणी आहे. त्यानंतर जी काही अंतरिक्ष आहे, आपलं जे अंतरिक्ष आहे जे इस्रोचं आर्म आहे ते अंतरिक्षचं मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. उपग्रह केंद्र आहे. त्यानंतर द्रव प्रणोदन प्रणाली केंद्र असेल. त्यानंतर UR राव उपग्रह केंद्र या सगळ्या गोष्टी कुठे आहेत बेंगलोर या ठिकाणी आहे. अहमदाबाद या ठिकाणी काय आहे तर आत्ताच आपण पाहिलं की जे काय आपलं स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आहे तर ते कुठे आहे अहमदाबाद या ठिकाणी आहे. तसेच अहमदाबाद या ठिकाणी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, जी काय फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आहे त्याचं पण मुख्यालय कुठे आहे अहमदाबाद या ठिकाणी आहे. तर उदयपूर या ठिकाणी सन तर सूर्य निरीक्षण प्रयोगशाळा ही उदयपूर या ठिकाणी आहे. या प्रत्येक गोष्टीवर क्वेश्चन विचारून झालेले आहेत, ते आपण बेसिक झाल्याच्या नंतर क्वेश्चन देखील पाहूया.
नेक्स्ट पार्ट आहे. नेक्स्ट पार्टमध्ये महत्त्वाची गोष्ट, याच्यावर 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे. MPSC मेन्स 2014 आणि MPSC मेन्स 2012 यावेळेला याचं जे एक्झॅक्टली कार्य काय आहे, इस्रो TTC सेंटर म्हणजेच काय आहे, तर इस्रो जी काय आहे टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क जे आहे, तर याचं त्यांनी कार्य विचारलेलं होतं. तर आता याचं कार्य काय आहे मुख्यतः, तर जे काही आपले उपग्रह आहेत त्या उपग्रहाचं जे काही प्रक्षेपण केलं जातं, तसेच जे दूरमापन केलं जातं किंवा त्याचं मार्गनिरीक्षण जे केलं जातं, तर याच्यामध्ये मदत करणं म्हणजेच काय आहे, तर उपग्रह आणि प्रक्षेपणाला मदत करणं हे TTC सेंटरचे कार्य आहे. आता हे TTC सेंटरचं मुख्यालय कुठं आहे, तर याचं मुख्यालय हे बेंगलोर या ठिकाणी आहे. याचं मुख्यालय हे बेंगळुरू या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहे. आता याची काही केंद्र आहेत, तर त्याच्यावर देखील प्रश्न विचारलेला होता. तर याची आता काही केंद्र आहेत ते भारतामध्ये आहेत आणि तसेच याची काही केंद्र हे भारतामध्ये देखील आहेत, भारताबाहेर देखील आहेत. तर भारतामध्ये याची जर केंद्र कुठे आहेत, तर भारतामध्ये बेंगलोर, ठीक आहे, भारतामध्ये बेंगलोर या ठिकाणी याची केंद्र आहे. त्यानंतर लखनौ, त्यानंतर पोर्ट ब्लेअर, बेंगलोर, लखनौ, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी पण याचं केंद्र आहे. तसेच तेलंगणामध्ये हैदराबाद या ठिकाणी, तसेच आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा आणि केरळमध्ये तिरुवनंतपुरम. हे भारतामधील कोणकोणती केंद्रे आहेत असा मागील वर्षी 2012 आणि 2014 या साली आयोगाने प्रश्न विचारलेला होता. तसेच भारताबाहेर कोणकोणती केंद्र आहेत या घटकावर देखील प्रश्न विचारलेला आहे. तर भारताबाहेर म्हटलं तर जी काही मॉरिशियस कंट्री आहे, मॉरिशियस, भारताबाहेर मॉरिशियस या ठिकाणी, तसेच नॉर्वे, मॉरिशियस नंतर नॉर्वे या ठिकाणी, त्यानंतर इंडोनेशिया, रशिया, व्हिएतनाम, ब्रुनेई ही काही महत्त्वाची केंद्र देखील भारताबाहेर आहेत. तर आत्तापर्यंत आपण हे बेसिक ज्या गोष्टी आहेत इस्रोच्या ते आता पाहिलेल्या आहेत. यानंतर आपण थोडंसं स्पेसच्या रिलेटेड काही गोष्टी पाहूया, त्यावर देखील प्रश्न विचारून झालेले आहेत. स्पेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या काही इंडियाचा जो स्पेस प्रोग्राम आहे, इंडियन स्पेस प्रोग्राम, याचं जनक कोणाला म्हणतात, तर याचं जनक हे डॉक्टर विक्रम साराभाई यांना म्हणतात. आता स्पेसमध्ये जर बघितलं आपण तर स्पेसमध्ये वातावरण असतं की नाही, किंवा वातावरण जर असेल तर ते नेमकं कशावर डिपेंड असतं. जे काही कलर असतो स्पेसमध्ये, समजा ब्ल्यू कलर असेल तर त्याचं एक्झॅक्टली रिझन काय आहे, त्यावर देखील क्वेश्चन विचारलेले आहेत. आता जर एखादा अंतराळवी जर स्पेसमध्ये गेला तर त्याला उंचावर वातावरण दिसत नाही. त्याचं कारण काय असतं वातावरण न दिसण्याचं, तर त्या ठिकाणी जी काही लाईट असते त्या लाईटचं स्कॅटरिंग म्हणजे विकिरण देखील होत नसतं. त्यामुळे उंचावर असताना अंतराळवीराला जे काही वातावरण आहे एक्झॅक्टली त्याचा कलर वगैरे काही दिसत नाही. आता काही वातावरणामध्ये जर बघितलं तर वातावरण हे ब्ल्यू कलरचं दिसतं. जे काही ठराविक उंचीवर वातावरण दिसतं ते ब्ल्यू कलरचं दिसतं. त्याचं रिझन काय आहे, तर जो ब्ल्यू कलर असतो त्या ब्ल्यू कलरचं स्कॅटरिंग हे अधिक असतं. ब्ल्यू कलरचं स्कॅटरिंग म्हणजेच काय, विकिरण. ब्ल्यू कलरचं जे विकिरण असतं ते अधिक असतं. त्यामुळे स्पेस किंवा जे वातावरण असतं त्याचा कलर कशा दिसतो, तर ब्लूइश दिसतो. आता भारत सरकारने काही प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. तर भारत सरकारने 1999 मध्ये जी काही मुक्त आकाश नीती लॉन्च केलेली आहे स्पेसचं एनकरेजमेंट होण्यासाठी, की जेव्हा जी काही आपली हवाई वाहतूक वगैरे आहे ते देखील वाढण्यासाठी मुक्त
आकाश नीती हा जो प्रोग्राम आहे लॉन्च केलेला आहे. त्याचा उद्देश काय होता तर हवाई वाहतूक. त्यानंतर कॉस्पर काय तर कॉस्पर. तर हे कॉस्पर काय प्रकार आहे. कॉस्पर कमिटी ऑन स्पेस रिसर्च. कमिटी ऑन स्पेस रिसर्च आहे. तर याची स्थापना 1958 मध्ये 1958 मध्ये करण्यात आलेली होती. आणि याचा उद्देश काय आहे. जी काय आपले सायंटिफिक रिसर्च असतात तर ते सायंटिफिक रिसर्चचं प्रमोशन करणे. हे आपण काही स्पेसविषयक गोष्टी पाहिलेल्या आहेत, कारण या प्रत्येक घटकावरती प्रश्न विचारून झालेले आहेत. तसंच त्यानंतर जी काही चंद्रयान 1 चंद्रयान 2 आहे याच्यावर देखील 2019 मध्ये MPSC मेन्सला प्रश्न विचारून झालेला आहे. तर बेसिक गोष्टी जर लक्षात ठेवायचं झालं चंद्रयान 1 बद्दल तर चंद्रयान 1 पाहूया. तर हे 2008 मध्ये लॉन्च केलेलं मिशन आहे. जे काय आपलं सतीश धवन स्पेस सेंटर आहे श्रीहरिकोटा या ठिकाणी हे लॉन्च केलेलं होतं मिशन. त्यानंतर मुख्य उद्देश काय होता तर जे काय आपलं पोलर रिजन आहे ध्रुव जो काय आपला ध्रुवीय रिजन आहे त्या ध्रुवीय रिजनच्या ठिकाणचं जे काही बर्फाळ प्रदेश आहे बर्फ आहे त्याचा एक्झॅक्टली स्टडी करणं. त्यानंतर त्या ठिकाणचं जे काही त्या ठिकाणी केमिस्ट्री काय आहे रसायन काय प्रकार आहेत का त्या ठिकाणी काही खनिजे आहेत का किंवा त्या ठिकाणी जे काही चित्रभूषाकीय जो काही प्रकार आहे त्या ठिकाणचे नेमकं चित्र वगैरे घेऊन त्याचा स्टडी केला जाणार आहे. तर ही निरीक्षणासाठी मुख्यतः चंद्रयान 1 हे अवलंबण्यात आलेलं होतं. आणि याच्यामध्ये मुख्य उद्देश काय जी काय आहे ते 3D इमेजेस घेणं हे सुद्धा यामध्ये महत्त्वाचं सांगता येईल. याच्यामध्ये जी काही लॉन्चिंग व्हेकल यूज केलेलं आहे ते PSLV होता. बेसिक लक्षात ठेवायचं PSLV आणि GSLV हे दोन काय आहेत प्रक्षेपकाचे प्रकार असतात. जे काही प्रक्षेपकाचे प्रकार आहेत त्यापैकी पोलर म्हणजे जेव्हा कधी कमी लोड असतो आणि कमी उंचीवरचं मिशन असेल त्यावेळेला ते PSLV यूज केलं जात होतं. आणि GSLV जे आहे तो सेकंड टाईप आहे ते मॉडर्न टाईपचं मिशन आहे. या GSLV मध्ये काय केलं जातं तर जास्तीत जास्त हाईट असेल आणि जर पेलोड जर जास्त असेल जास्त वजनाचं सॅटेलाईट सिस्टीम असेल तर त्यामध्ये GSLV या लॉन्चिंग व्हेकलचा उपयोग केला जातो. तर चंद्रयान 2 बद्दल काय लक्षात ठेवण्यासारखं काय महत्त्वाच्या गोष्टी तर आता चंद्रयान 2 मध्ये जे काही व्हेकल होतं ते मात्र GSLV होतं. 1 मध्ये GSLV नव्हतं PSLV होतं. सेकंडमध्ये GSLV होतं. यामध्ये GSLV MK3 हे लॉन्च व्हेकल म्हणून वापरण्यात आलेलं होतं. त्यानंतर याचं जर क्षेत्र जर म्हणलं की कोणत्या क्षेत्राचा अभ्यास करायचा होता हेतू काय होता याचा तर जी काही चंद्र आहे आपला तर त्या चंद्राचा जो दक्षिण ध्रुव आहे म्हणजे साऊथ पोल या साऊथ पोलचा स्टडी करणं त्या ठिकाणी एक्झॅक्टली म्हणजे पाणी आहे का नाही तसेच त्या ठिकाणचा पृष्ठभाग कशा प्रकारचा आहे त्या ठिकाणी काही स्थान वगैरे आहे का वातावरण आहे का याचा स्टडी करणं हे चंद्रयान 2चं मिशन होतं. तर आता पण हे बेसिक आपण पाहिलेलं आहे इस्रो आणि स्पेसबद्दल. आता आपण याच्यावर आलेले प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनचा स्टडी करूया. पहिला प्रश्न आहे बघा इस्रो याच्यावरच पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की इस्रो म्हणजे काय तर त्यामध्ये ऑप्शन आहेत. तर त्याचा ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याला आपण इस्रो म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जोड्याला विचारण्यात आलेला आहे. हा लास्ट लेक्चरमध्ये देखील आपण क्वेश्चन पाहिलेला होता. फर्स्ट आहे इन्कोस्पार. तर इन्कोस्पार काय आहे ते आपण आत्ताच पाहिलेलं आहे 1962 मध्ये तयार करण्यात आलेले होतं. त्यानंतर इस्रो इन्कोस्पारचं रूपांतर पुढे जाणं इस्रोमध्ये झालेलं आहे 1969 मध्ये. त्यानंतर ही अंतरिक्ष हा जो इस्रोचा आर्म आहे कमर्शियल आर्म आहे
92मध्ये, आणि जो इन्सॅट उपग्रह आहे कधी लॉन्च करण्यात आलेला होता, पार्ट 1 मध्ये आपण पाहिलेला आहे, तर 1983मध्ये. नेक्स्ट, आता इस्रोचा जो काय आपण 104 उपग्रह लॉन्च केलेला जो काही विक्रम झालेला होता त्याच्याविषयी पण आपण पाहिलेला आहे. त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे. इस्रोने श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून एकाच रॉकेटद्वारे डॅश डॅश प्रक्षेपणाचा विश्वविक्रम फेब्रुवारी 2017मध्ये प्रस्थापित केला. तर 104 उपग्रह. ठीक आहे, याच्याविषयी आपण बेसिक तर पाहिलेलं आहेच. नेक्स्ट क्वेश्चन, इस्रोची काही महत्त्वाची केंद्र आहेत त्याच्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता एक जोड्या लावा म्हटलेलं आहे, तर एक जोडी चुकीची आहे, चुकीची जोडी ओळखा म्हटलेलं आहे. तर यामध्ये हा MPSC 2016ला प्रश्न विचारलेला आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी आहे, बरोबर आहे. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आपण पाहिलेलं आहे, या ठिकाणी बेंगलोर म्हटलंय, पण बेंगलोर नाही, अहमदाबाद या ठिकाणी आहे, म्हणजे गुजरातमध्ये. त्यानंतर सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे, आणि इस्रो प्रोपल्शन सेंटर कुठे आहे, महेंद्रगिरी या ठिकाणी आहे. इस्रो प्रोपल्शन सेंटर हे दुसरं पण आपण पाहिलेले होते, एक बेंगलोर या ठिकाणी आणि एक तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. याच्यामध्ये मी तेच म्हणले, लिक्विड प्रोपल्शन सेंटर विचारलेलं आहे, तर ते बेंगलोर या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इस्रोची आदित्य-1 ही जे काही मिशन होतं किंवा ही योजना आहे याबद्दल विचारलेलं आहे. तर त्याचं काय होता, कार्य कशासाठी करतं किंवा त्याचा स्टडी, याचा उद्देश काय होता, तर जी काही गतिशील सौर करोनाचा अभ्यास करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपण आताच पाहिलं होतं जी काही TTC जे काही सेंटर आहेत तर त्या सेंटरविषयी या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि जे कमांड सेंटर आहेत की जे उपग्रहाचं प्रक्षेपणासाठी मदत करतात, तर त्यांची ठिकाणं विचारलेली आहेत. तर यामध्ये पर्याय त्यांनी दिलेले आहेत. बेंगलोर म्हटलेलं आहे, यामध्ये बघा बेंगलोर दिलेलं आहे. त्यानंतर लखनौ आहे, पोर्ट ब्लेअर आहे आणि मॉरिशियस आहे. म्हणजे 3 भारतातील सेंटर आहेत आणि एक सेंटर हे भारताबाहेरील आहे. तर आपण भारतातील सेंटर आणि भारताबाहेरील सेंटरचा पण स्टडी केलेला होता. हा MPSC 2014ला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन ॲक्च्युली म्हणजे रद्द झालेला आहे आयोगाकडून, पण तरी पण म्हणजे या ऑप्शनमध्ये ॲन्सर नाही ॲक्च्युली त्याचं, तरी पण क्वेश्चन पाहूया, कारण त्याचं ॲन्सर तर म्हणजे काही ना काही दुसरं ॲन्सर तर त्याचं तयार होतंच. तर यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे, सेम विचारलेला आहे, तोच प्रश्न रिपीट आहे. त्याचे वेगवेगळे सेंटर्स विचारलेले आहेत. ते सेंटर तर आपण आताच पाहिलेले आहेत, वेगवेगळे गट पाहिले होते जे भारतामध्ये म्हटलं तर कोणकोणते होते. समजा बेंगलोर, त्या तिथे चेन्नई वगैरे दिलेलं आहे, तर असं काही नाही आहे. तर भारतामध्ये म्हटलं तर काय काय आहे, बेंगलोर आहे, लखनौ, पोर्ट ब्लेअर असेल, हैदराबाद, श्रीहरिकोटा, तिरुवनंतपुरम या ठिकाणी काही जण भारतामध्ये आहेत, भारतामध्ये सेंटर आहेत. तर भारताबाहेरची जी काही सेंटर आहेत तर ते मॉरिशियस या ठिकाणी आहे. आत्ताच क्वेश्चनमध्ये विचारलेलं होतं. मॉरिशियस असेल, व्हिएतनाम, नॉर्वे, इंडोनेशिया, त्यानंतर ब्रुनेई, रशिया या ठिकाणी भारताबाहेर काही सेंटर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जे काही इंडियन स्पेस आहे, तर इंडियन स्पेस जो प्रोग्राम आहे किंवा भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम जो आहे याचे जनक कोणाला म्हणतात, तर याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. तर डॉक्टर विक्रम साराभाई. आता डॉक्टर विक्रम साराभाई यांनी काय केले, जस्ट बिगिनिंग केली, त्यांचंच पुढं कार्य कोणी कंटिन्यू केलं तर डॉक्टर होमी भाभा यांनी केलेलं आहे. डॉक्टर होमी भाभा यांना काय म्हटलं जातं, तर फादर ऑफ जे काय आपलं स्पेसचा आपलं न्यूक्लिअरचा जो प्रोग्राम आहे, फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम, यांना डॉक्टर होमी भाभा यांना म्हटलं जातं. त्यानंतर CVM जे आहेत यांचं तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची जी काही स्टडी आहे त्यासाठी त्यांना नोबेल प्राईज पण मिळालेला आहे. डॉक्टर मेघनाथ साहा, आता डॉक्टर मेघनाथ साहा यांचा जो स्टडी आहे तो थर्मल आयोनायझेशनशी रिलेटेड आहे. थर्मल आयोनायझेशन, जी काही एखादं मूलद्रव्य असतं, एलिमेंट असतं, त्याच्यामध्ये जो काही बदल होत असतो टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये,
त्याचं स्टडीशी रिलेटेड डॉक्टर मेघनाथ साहा यांचं कार्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. त्यामध्ये काय विचारलेलं आहे की जास्तीत जास्त जे काही उपग्रह असतात अंतरिक्षामध्ये सोडलेले, तर ते कोणत्या ठिकाणाहून सोडण्यात येतात असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र. त्यानंतर ही काही जी चौथा ऑप्शन जो आहे की राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र, हे आपण पाहिलेलं आहे की जे हैदराबाद या ठिकाणी आहे. आणि बाकीचे जे काही स्पेस सेंटरचे बाकीचे होते ते स्पेस सेंटर देखील आपण आत्ताच पाहिलेलं आहे, जसं की विक्रम साराभाई स्पेस सेंटर जे तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे, ते पण आपण पाहिलेलं आहेच. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता यामध्ये काय विचारले, जोड्या लावा विचारलेले आहेत, काही उपग्रह दिलेले आहेत आणि त्याचे काही उपयोजन विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये जो काही पहिला पर्याय आहे, एक झूम, हा यस, तर फर्स्ट ऑप्शन आहे गगन. काय विचारले तर आपण पाहिले गगन ही काय आहे, तर हे दिशादर्शक प्रणाली आहे. जी काय भारताची दिशादर्शक प्रणाली कोणती, नेव्हिगेशन सिस्टीम कोणती आहे, तर गगन ही एक आहे. तर जीसॅट म्हणजे काय, तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्येच पाहिलेलं होतं की जे इनसॅट आहे, इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम जो आहे, त्याचा जो काही प्रकार आहे इनसॅटचा प्रकार, जो जीसॅट आहे, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट, तर याचा मुख्य उद्देश हा आपण पाहिले होता, तर तो दळणवळणाशी रिलेटेड आहे, कम्युनिकेशनशी रिलेटेड उपग्रह असतात. जी काही कार्टोसॅट आहे, तर कार्टोसॅट काय करत असतं, तर पृथ्वीचं निरीक्षण करणं, हे कार्टोसॅट उपग्रहाचं उपयोजन आहे. आणि ॲग्रोमेंट जे आहे ते हवामान आणि पर्यावरण या संदर्भात आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चंद्रयान-1 आणि चंद्रयान-2शी रिलेटेड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं चंद्रयान-1 मध्ये की जी काही लॉन्चिंग व्हेकल वापरलेलं होतं, तर PSLV त्या शब्दातच अर्थ आहे पोलार लॉन्चिंग व्हेकल असतं. आता पोलार म्हणजेच काय, ध्रुवीय. म्हणजेच या प्रश्नामध्ये देखील तेच विचारलेलं आहे त्यांनी की जी काही चंद्रयान-1 ही जी स्टडी करण्यासाठी होतं, चंद्राचं अवकाशामध्ये पाठवलेलं हे जे मिशन होतं, तर याच्यामध्ये कोणतं प्रक्षेपक म्हणजे वाहन लॉन्चिंग व्हेकल होतं, तर तेच विचारलेलं आहे. तर ते ध्रुवीय म्हणजेच पोलर व्हेकलचा यूज करण्यात आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. याच्यामध्ये काय विचारले, चंद्रयान-1 जे काही मिशन होतं, तर याच्यामध्ये कशाचा स्टडी करण्यात आलेला होता असं विचारलंय. तर यामध्ये जी काही केमिस्ट्री आहे, चंद्रावरती असलेली जी काही केमिस्ट्री असते, जी काही रासायनिक प्रक्रिया आहे किंवा ज्या ठिकाणी खनिज संपत्ती काय आहे, तसेच त्या ठिकाणची जिओलॉजिकल स्टडी करणे हा सुद्धा याचा उद्देश होता. जीवशास्त्रविषयक स्टडी करणे किंवा मॅपिंग करणे त्याशी रिलेटेड हा चंद्रयान-1चा मिशन किंवा उद्देश नव्हता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण स्पेस या टॉपिकमध्ये पाहिलेलंच होतं की जी खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास म्हणजे अंतराळवीरास दिसते, तर याचं कारण काय आहे ते विचारलेलं होतं. तर त्याचं रिझन काय होतं, तर खूप उंचावर वातावरण नाही आणि प्रकाशाचे विकिरण देखील होत नाही, हे त्याचं ॲन्सर आहे. आकाश निळे दिसण्यामागचं या ठिकाणी कारण हा ST असिस्टंट प्रिलिम्स 2012ला प्रश्न विचारलेला आहे. तर जो काही ब्ल्यू कलर असतो याचं स्कॅटरिंग हे अधिक होत असतं, त्यामुळे जी काही अंतराळ वगैरे आहे किंवा आकाश आहे ते ब्ल्यू कलरचं दिसत असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉस्पर. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे, तर कॉस्पर म्हणजे काय होतं, कमिटी ऑन स्पेस रिसर्च. कॉस्परचा लॉंग फॉर्म काय आहे, कमिटी ऑन स्पेस रिसर्च आहे. तर ही कमिटी काय आहे, तर 1958मध्ये ही कमिटी तयार करण्यात आलेली होती. आणि जी काही सायंटिफिक रिसर्च असतात आणि त्या रिसर्चचं जी काही प्रमोशन आहे, म्हणजे सायंटिफिक रिसर्च करणं आणि त्याचं प्रमोशन करणं, हा कॉस्पर म्हणजेच अवकाश संशोधन जे काही मंडळ आहे याचे उद्दिष्ट आहेत. तर ते उद्दिष्ट यांनी विचारलेले आहेत. तर त्यामध्ये काय आहे, ही संशोधनाला बढती देणे असेल, संशोधनाला बढती देणे त्याचं आहे. त्यानंतर त्याचे परिणाम काय आहे, तसेच देवाणघेवाण याचा स्टडी देखील असेल. या संदर्भात जी काही साधनं आहे त्याची चर्चा करणे, तसेच जे काही संशोधन आहे
तर त्या अडचणींवर जी काही चर्चा करणं म्हणजे थोडंसं डिस्कशन वगैरे करणं, त्यातून मार्ग काढणं हे कॉस्परची उद्दिष्टे आहेत. त्यानंतर जी काही भारत सरकारने लॉन्च केलेला जो काही प्रोग्राम आहे MPSC प्रिलिम 2011ला विचारला आहे, जी काही एप्रिल 1999 मध्ये मुक्त आकाश नीती हा जो काही भारत सरकारचा कार्यक्रम आहे तर त्याचा उद्देश काय विचारला तर हवाई माल वाहतूक करणे हा त्याचा उद्देश आहे. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन, जी काही भारताची अवकाश मोहीम आहे 2025 जी काही अवकाश मोहीम आहे तर ह्या योजनेमध्ये नेमकं काय काय आहे असं या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. तर जी काय आपले TV मोबाईल फोन आहेत तर ह्या जी स्टडी आहेत ह्या वस्तू गावोगावी पोहोच करणे, तसेच जी काय आपलं अग्निबाण आहे रॉकेट तर ते जास्तीत जास्त वजनाचा अवकाशात पोहोच करणं असेल. त्यानंतर अंतराळवीर अवकाशात पाठवणे, तसेच अवकाशयान बनवणे आहे. त्यानंतर चंद्रावर चाकाची गाडी असणारी यान उतरवणे आणि जी काही आपत्कालीन परिस्थिती आहे एमर्जन्सी सिच्युएशन्स असतात जसे की हवामान असेल, नैसर्गिक साधन संपत्ती तर याचं निरीक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त फोटो तंत्रज्ञान विकसित करणे म्हणजे याचा अर्थ काय वरील सर्व. तर हा याचा उद्देश आहेत. आपण या लेक्चरमध्ये इस्रो जी काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचा स्टडी केला, त्याचं बेसिक पाहिलं, त्याच्यावर आलेले क्वेश्चन पाहिले आणि तसेच जी काय बेसिक पाहिल्यानंतर जी काय आपलं स्पेस आहे स्पेस कसा असतो ते देखील पाहिलेलं आहे, त्याच्यावर आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन देखील पाहिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच MPSC सायन्स बाय डॉक्टर नागेश सर हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, हा टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू सो मच.